नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटेटिव्ह गो पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाज सुधारकांची आपण एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्या समाज सुधारकांच्या सिरीजमध्ये ॲज पर डिमांड, मुलांच्या डिमांडनुसार आपण एक महत्त्वाचे असे समाज सुधारक विचारात घेत आहोत. ते म्हणजेच आहेत कोण? तर लक्षात घ्या, आपले महादेव गोविंद रानडे. बघा, महादेव गोविंद रानडे यांचा जर आपण विचार केला तर त्यांचा जीवन परिचयाचा विचार केला तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्याला संस्थात्मक जीवनाचे शिल्पकार असं आपण त्यांना म्हणू शकतो. बघा, संस्थात्मक जीवनाचे शिल्पकार आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक आहेत, हिंदी अर्थशास्त्राचे जनक आहेत, सनदशीर राजकारणाचे ते जनक आहेत, समाजसुधारक, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ अशी त्यांचा आपल्याला परिचय करता येऊ शकतो. बघा, आपल्याला जर विचारात घेतलं तर महाराष्ट्रातील संस्थात्मक जीवनाचे शिल्पकार, बघा त्यांच्यावरती आपल्याला प्रश्न कसे फ्रेम होऊ शकतात. तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक, हिंदी अर्थशास्त्राचे जनक, सनदशीर राजकारणाचे जनक किंवा संस्थात्मक जीवनाचे शिल्पकार कोणाला म्हटलं जातं तर महादेव गोविंद रानडे यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, टिळकांचं त्यांच्याबद्दलचे जे उद्गार आहेत ते खूप महत्त्वाचे आपल्याला बघायला मिळतात. टिळकांचे उद्गार काय आहेत तर लक्षात ठेवा की ते म्हणतात, महाराष्ट्र देश त्यावेळी एक थंड गोळा होता आणि थंड गोळा होऊन पडलेला होता. या गोळ्याला ऊब देण्याचं काम आणि त्यात चैतन्य आणण्याचं काम न्यायमूर्ती रानडे यांनी केलेलं आहे. बघा, एक महाराष्ट्र एकदम शांत असा प्रदेश होता. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं समाज सुधारणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या होत्या, अन्यायाविरुद्ध हाक मारणे किंवा समाजामध्ये असणाऱ्या चालीरीती यांच्यावरती जो काही पगडा होता तो इतका जास्त होता आणि तरीसुद्धा महाराष्ट्र एकदम शांत असा काय होता प्रदेश होता. आणि त्यावेळी तो एक थंड गोळा असल्याचा उद्गार किंवा त्याला उपमा टिळकांनी दिलेली होती आणि तिला ओब आणि चैतन्य देण्याचं काम कोणी केले तर रानडे यांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. रानडे यांचा जीवन परिचय जर आपण करून घ्यायचं म्हटलं तर त्यांचा जन्म 1842 निफाड, जिल्हा नाशिक येथे झालेला आहे. प्राथमिक शिक्षण त्यांनी कोल्हापूर येथे घेतलेलं आहे. मुंबई येथे ज्यावेळी आगमन त्यांचं 1856 झालेलं पाहायला मिळतं. एल्फिस्टन हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. 1858 एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1862 त्यांनी BA पूर्ण केलं, इतिहास आणि अर्थशास्त्र. ही तर महत्त्वाचं आहे आपल्याला. न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे यांनी BA कशातून पूर्ण केलं तर इतिहास आणि अर्थशास्त्रामधून. 1865 त्यांनी MA पूर्ण केलं इतिहासमधून आणि 1866 त्यांनी LLB केलेली आपल्याला पाहायला मिळते. शैक्षणिक गुणवत्तेचा जर विचार केला, शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत तर त्यांचा हातच धरायचा नाही. कारण का, MAच्या उत्तरपत्रिका अशा लिहिलेल्या होत्या, इतक्या उत्कृष्ट होत्या की अलेक्झांडर ग्रँट यांनी त्या उत्तरपत्रिका युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरो येथे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी पाठवलेल्या होत्या. इतक्या व्यवस्थित आणि सुबकपणे लिहिल्या गेलेल्या त्या उत्तरपत्रिका आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, त्यांनी प्रशासकीय कारकिर्दीचा जर त्यांचा विचार केला तर ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणजेच भाषांतरकार म्हणून त्यांनी 2 वर्ष काम केलेलं पाहायला मिळतं. 1868 एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक झाले. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये ते इतिहास आणि इंग्रजी या 2 विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1879 ते कनिष्ठ न्यायाधीश आणि 1885 बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. 1885 मुंबई कायदे काउन्सिलमध्ये कायद्याचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आणि 1890 ते 93 मुंबई प्रांत काउन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं पाहायला मिळतं. वैचारिक प्रभावाचा जर विचार केला तर वैचारिक प्रभावामध्ये त्यांना हेगेल, ऑगस्ट कॅम्प, त्याच्यानंतर स्पेंगेल आणि ऑगस्ट कॅम्प यांच्या विचारांना त्यांनी मान्य केलेले होते. काय विचार होते बघा, नैतिक कायदे हे माणसासाठी
ईश्वरी अंशाचे प्रतीक आहेत. ईश्वरी अंशाचे प्रतीक म्हणजेच काय, तुम्ही ज्यावेळी सदसद विवेकबुद्धीने एखादी गोष्ट करता त्यावेळी ती एक नैतिक कायदाच असतो आणि तो नैतिक कायदा ईश्वरी अंशाचाच प्रतीक मानायला काय हरकत नाही आहे. परंतु त्याच्या पाठीमागं आपली एक सदसद विवेकबुद्धी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, सामाजिक कार्यामध्ये जर त्यांचा विचारात घेतला तर 1862मध्ये इंदुप्रकाश हे विष्णुशास्त्री पंडित यांनी स्थापन केलेलं, त्याचे संस्थापक, इंग्रजी आवृत्तीतील समाज सुधारणेवरती लेखन जे केलेलं आहे, इंग्रजी आवृत्तीतून समाज सुधारणेवरती लेखन इंदुप्रकाशमध्ये करण्याचं काम कोणी केलेलं आहे, न्यायमूर्ती रानडे यांनी केलेलं आहे. त्यांनी काय म्हणू शकतो, विवाह चळवळ चालू केली. 1865मध्ये विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केलं आणि 1869मध्ये पुण्यामध्ये पहिला विधवा विवाह घडवून आणलेला आहे. त्यावेळी सनातनी लोकांनी विरोध आणि बहिष्कार टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. शास्त्राधार देऊन त्यांनी पुनर्विवाहाचे समर्थन केलेलं पाहायला मिळतं. बघा, त्याच्यानंतर महात्मा फुलेंशी त्यांचा संवाद झाला. 1871मध्ये त्यांची पुण्याला बदली झाल्यानंतर त्यांची बहीण जी विधवा होती त्याची पुनर्विवाहाबाबतची चर्चा करण्यासाठी ते ज्योतिराव फुले यांच्याकडे आलेले होते आणि त्यांनी त्यांचा सल्ला मागितला होता. तर त्यावेळी महत्त्वाचा मुद्दा होता की न्यायमूर्ती रानडे यांनी ज्यावेळी सल्ला मागायला आलेले होते त्यावेळी त्यांनी काही गोष्टी महात्मा फुलेंना सांगितल्या. महात्मा फुलेंना त्यांनी सांगितलं की जर समजा तिचा मी पुनर्विवाह केला तर वडिलांना खूप वाईट वाटेल आणि वडिलांचं मन देखील त्यांना दुखवायचं नव्हतं. मग त्यावेळी फुले यांनी त्यांना उद्गारलं की सांगितलं, रावसाहेब मग सुधारकाचे ढोंग करू नका. म्हणजे जर तुम्ही सुधारक असाल आणि तुमच्याच थोडक्यात दिव्याखाली अंधार असा प्रकार तो होऊन बसेल आणि त्यामुळं लक्षात ठेवा, रावसाहेब मग सुधारकाचे ढोंग करू नका जर तुम्हाला तुमच्या घरचीच परिस्थिती सांभाळता येत नसेल तर. त्याच्यानंतर आणि त्यांनी एक चूक केलेली होती वैयक्तिक जीवनामध्ये. आपण जर विचारात घेतलं, वैयक्तिक जीवनाचा जर त्यांचा विचार घेतला तर आपल्याला लक्षात ठेवायचं, ऑक्टोबर 1873मध्ये पहिल्या पत्नीचं ज्यावेळी त्यांचं निधन झालं त्यावेळी वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी 12 वर्षाच्या मुलीशी विवाह केलेला पाहायला मिळतो. कीर्तनकार म्हणूनही कार्य केलेलं आहे. पहिल्या कीर्तनाच्या वेळी टिळकांनी झांजा वाजवलेल्या आहेत, हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पहिल्या कीर्तनाच्या वेळी टिळकांनी झांजा कोणाच्या कीर्तनामध्ये वाजवल्या तर लक्षात ठेवायचं, आपले न्यायमूर्ती रानडे आहेत. स्त्रियांबाबतचे जर विचार बघितलं, परकीय आक्रमणामुळे स्त्रियांचा दर्जा खालावलेला आहे. परकीय आक्रमण म्हणजेच काय, आपले बाहेरून आलेले जे लोक आहेत त्यांच्या आक्रमणामुळे आपल्या इथल्या स्त्रियांचा दर्जा खालावत गेला. त्यांनी अशा पण काही गोष्टी म्हटल्या, मुलांचं लग्न हे 18 वर्षानंतर करावं, मुलींचं लग्न हे 11 वर्षापूर्वी करू नये आणि त्याच्यानंतर सतीप्रथा, त्याच्यानंतर बहुपत्नीत्वाला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. 1882मध्ये पुणे येथे फिमेल हायस्कूल स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. हे स्त्री विचाराबाबत किंवा स्त्रिय विचाराबाबत ते खूपच प्रकट होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप भरीव असं कार्य केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, आपल्याला सामाजिक परिषदेचे अधिवेशन आणि महादेव गोविंद रानडे या दोघांच्यामध्ये काय संबंध होता, कशा पद्धतीचं होतं, तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे, सामाजिक परिषदेची सुरुवात ही 1887मध्ये झालेली पाहायला मिळते. 1887मध्ये मद्रास येथे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाच्या ठिकाणी सामाजिक परिषदेची पहिले अधिवेशन भरवण्यात आलेलं होतं. म्हणजेच लक्षात ठेवायचं की जिथं इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन भरेल तिथंच त्याच्याच मंडपामध्ये नंतर सामाजिक परिषदेचं काय केलं जायचं तर अधिवेशन भरलं जायचं. समाजकारणाशिवाय राजकारणाला आकार येत नाही असं रानडेंचं मत होतं. म्हणजे समाजकारण हे खूप महत्त्वाचं आहे. सामाजिक सुधारणा आणि आर्थिक प्रगती यावर त्या सभांमध्ये किंवा सामाजिक परिषदेमध्ये काय केले जायचं तर चर्चा केली जायची. परिषदेचं स्वरूप कसं होतं बघा, 1887 पासून काँग्रेसचे उपअंग म्हणून ते कार्य करायला सुरुवात झालेली होती. राजकीय प्रश्नाऐवजी सामाजिक आणि आर्थिक विषयावर त्याच्यामध्ये भर होता आणि सर्व ठराव 1889 पासून रानडे स्वतःच लिहित होते. लक्षात ठेवायचं की सामाजिक परिषदेचे सगळे ठराव रानडे स्वतः 1889 पासून लिहित होते. मान्यता आणि गौरव काय होते त्यांच्यासाठी तर लक्षात ठेवायचं, पी सीतारामय्या यांनी रानडेंना फाउंडर ऑफ रिफॉर्म मुवमेंट इन इंडिया हा किताब दिलेला होता. बघा,
महत्त्वाचा मुद्दा आला की फाउंडर ऑफ सोशल रिफॉर्म मुवमेंट इन इंडिया हा किताब पी सीतारामय्या यांनी कोणाला दिला तर महादेव गोविंद रानडे यांना दिलेला आहे. प्रमुख पदाधिकारी कोण होते तर सामाजिक परिषदेचे पहिले पदाधिकारी जर आपण विचारात घेतले तर अध्यक्ष म्हणून मिरजेचे राजे बाळासाहेब पटवर्धन, त्याच्यानंतर आश्रयदाता म्हणून इंदोरचे महाराज होते, सचिव म्हणून दिवाण बहादूर रघुनाथराव यांनी काम केलेलं आहे आणि त्याचं मुखपत्र म्हणून सुधारक, सामाजिक परिषदेचं मुखपत्र म्हणून सुधारक हे मुखपत्र काय केलं होतं तर तिथं विचारात घेतलेलं होतं. बघा आपल्याला याच्यावरती सुद्धा प्रश्न फ्रेम केला जाऊ शकतो. एक म्हणजेच काय, सामाजिक परिषद 1887 पासून काँग्रेसचं जिथं अधिवेशन असेल तिथंच भरायची आणि त्याचे पदाधिकारी किंवा प्रमुख कोण होते तर लक्षात ठेवायचं मिरजेचे राजे बाळासाहेब पटवर्धन, आश्रयदाता इंदूरचे महाराज होते, सचिव दिवाण बहादूर होते, बहादूर रघुनाथराव होते. त्याच्यानंतर सुधारक हे त्या सामाजिक परिषदेचं मुखपत्र म्हणून काम करत होतं. सहकार्य म्हणजेच सहकार्य करणारे नेते कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर, के टी तेलंग, त्याच्यानंतर गोपाळ हरी देशमुख ज्यांना आपण लोकहितवादी म्हणतो, त्याच्यानंतर बेहरामजी मलबारी, दाजी आबाजी खरे, त्याच्यानंतर हरिनारायण आपटे हे सहकारी नेते होते. 1889च्या अधिवेशनामध्ये पंडिता रमाबाई यांचं भाषण झालं. त्यांनी त्याच्यामध्ये केशवपनावर कायद्याने बंदी घालावी हा विषय मांडलेला होता आणि तोच विषय काशीबाई कानिटकर यांनी 1891ला पुन्हा मांडलेला पाहायला मिळतो. बघा त्याच्यानंतर 1891चे जे अधिवेशन होतं पंडिता रमाबाईंचं भाषण, ठीक आहे, 1891मध्ये काशीबाई कानिटकर यांनी ते पुन्हा मांडलेलं पाहायला मिळतं. टिळकांचा विरोध, लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये जसे जसे हे वेगवेगळे मुद्दे यायला लागले तसं तसं 1890मध्ये टिळकांनी सामाजिक परिषदेला विरोध करायला सुरुवात केला. कामकाजात भाग न घेता परिषदेला उपस्थित राहायला सुरुवात केली. सनातनी विचारांचा लोकांचा सुधारणांना काय होता, विरोध होता. टिळक हे त्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. सनातनी विचारां जे काही सुधारणा आहे त्यांना त्यांनी विरोध केलेला पाहायला मिळतो. 1895मध्ये पुणे येथे अधिवेशन जे भरलं, पुणे काँग्रेस अधिवेशनामध्ये टिळकाच्या सामाजिक परिषदेला तीव्र विरोध झाला आणि तिथं एक महत्त्वाचा मुद्दा आला तो म्हणजेच काय, श्रीधर दाने यांनी मंडप जळण्याची धमकी दिली. बघा हे आपण लक्षात ठेवू शकतो. श्रीधर दाने यांनी काय केलेलं आहे तर सामाजिक परिषदेची जर बैठक राष्ट्रीय काँग्रेसच्या मंडपामध्ये जर होणार असेल तर आम्ही मंडप जाळू अशी त्यांनी धमकी दिली. त्यावेळी रानडे यांनी स्वतंत्र मंडपामध्ये परिषद घेण्यास मान्यता दिली आणि काँग्रेसच्या मंडपातून सामाजिक परिषदेची हकालपट्टी झालेली पाहायला मिळते. पुढे जर अधिवेशन बघितले तर 1896मध्ये कोलकाता, 1897मध्ये अमरावती, 1898मध्ये चेन्नई, 1899मध्ये लखनौ आणि त्याच्यानंतर 1900मध्ये लाहोर येथे काय झालेलं आहे, अधिवेशन झालं. परंतु लाहोरच्या अधिवेशनाला रानडे उपस्थित राहू शकले नाहीत कारण ते त्यावेळी आजारी पडलेले होते. त्याच्यानंतर बघा निधन आणि शताब्दीचा जर विचार केला तर 16 जानेवारी 1901मध्ये रानडेंचं निधन झालेलं आहे. 1887मध्ये सामाजिक परिषदेच्या शताब्दी महोत्सव निफाड येथे त्यांच्या जन्म ठिकाणी काय करण्यात आलेला आहे, साजरा करण्यात आलेला पाहायला मिळतो. तर त्याच्यानंतर सामाजिक सुधारणा ज्या होत्या, सामाजिक सुधारणा व महादेव गोविंद रानडे यांचं खूप जवळचं काय होतं, नातं होतं. सामाजिक सुधारणांतील स्थान जर विचारात घेतलं, आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. त्याच्यानंतर भारतीय समाजातील वैचारिक दास्यावर त्यांनी टीका केलेली पाहायला मिळते. समाजाच्या अधोगतीची कारणे शोधून उपाय सुचवलेले पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये अधोगतीची कारणं त्यांनी सांगितली होती, वर्णभेद, व्यक्तिभेद, बुद्धी वापर न करणे, नशिबावर हवाला ठेवणे, त्याच्यानंतर वेगळेपणा आणि सामाजिक विघटन,
त्याच्यानंतर स्त्री प्रश्न जर विचारात घेतले तर त्याच्यामध्ये बालविवाह आला, जरट विवाह आला, केशव्यपन आलं, बहुपत्नीत्व आलं, सतीप्रथा आली, स्त्री शिक्षण बंदी, शिक्षणावर बंदी या गोष्टींमुळं, तसंच अंधश्रद्धा, दैववाद, त्याच्यानंतर समुद्र पर्यटन आणि परदेशागमनावरती जी बंदी होती, या गोष्टींमुळं समाजाची अधोगती झाली अशी कारणं महादेव गोविंद रानडे यांनी सामाजिक सुधारणेबद्दल दिलेली पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सामाजिक आपण जर विचारात घेतलं, सामाजिक पिळवणुकीबाबत त्यांचे विचार होते. अन्यायाला अन्यायाचा घातक परिणाम होत असला तरी तो अतिशय खालच्या पातळीवर अन्यायाखाली भरडले जातात, ते आपली पिळवणूक करणाऱ्यांचे हात चाटतात आणि असं अन्यायाविरुद्ध सजगतेची आवश्यकता आहे. लक्षात ठेवायचं की अन्याय करणारे तर अन्याय करतातच, परंतु अन्याय सहन करणारे सुद्धा त्यांचे हात चाटतायत. अशा पद्धतीची जी एक उद्गार त्यांनी आपल्याला काढलेले पाहायला मिळतात. तर त्यांनी समाज सुधारणेच्या 4 पद्धती सांगितलेल्या पाहायला मिळतात. एक म्हणजेच काय आहे तर पारंपरिक पद्धत. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, धर्मग्रंथांचा नवा अर्थ लावा, सुधारणा धर्मातच आहेत हे पटवून द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ त्यांनी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय यांनी जसं आपल्याला वेगवेगळ्या सुधारणांसाठी काही धर्मग्रंथांचे काय दिलेले आहेत तर पुरावे दिलेले आहेत. मनुस्मृती आणि पुराणांचा आधार घेऊन पारंपरिक पद्धतीने समाजामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा, वैचारिक बदल करा. दुसरा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजेच काय, वैचारिक बदल. त्याच्यामध्ये सभा, व्याख्यान, लेखन, पत्रव्यवहार, संस्थामार्फत जनजागृती, लोकांच्या विचारात बदल घडवणे, असे काही उपाय वैचारिक बदल पद्धतीमध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. याच्यामध्ये एकूण 4 पद्धती सांगितल्या, त्याच्यामधल्या 2 पद्धती पारंपरिक पद्धती येते आणि दुसरं म्हणजे वैचारिक पद्धत आपल्याला बघायला मिळते. तिसरी पद्धत आहे कायद्याने बदल करायचा. तर विवाहाचे वय निश्चित करणे, मुलगा 16 ते 18 आणि मुलगी 10 ते 12 असं त्यांनी सांगितलं. स्थानिक संस्थातील विवाहांसाठी परवानगी. त्याच्यानंतर 45 वर्षावरील पुरुषांनी कुमारिकेशी विवाह करू नये आणि शिक्षण पूर्ण होईपर्यंत विवाह न करणाऱ्यांना विद्यापीठामार्फत बक्षीस देण्यात यावे. अशा पद्धतीची कायद्याने बदल करण्याची ही एक तिसरी पद्धत सांगितली. आणि चौथी पद्धत म्हणजेच काय, क्रांतिकारक पद्धतीबाबतचं त्यांचं मत होतं. हिंसक क्रांतिकारक मार्ग मान्य नव्हता. सामाजिक आणि राजकीय सुधारणा दोन्ही आवश्यक आहेत आणि प्रथम समाज सुधारणा नंतर राजकीय हक्क, असं त्याच्यामुळं त्यांचा आणि बालगंगाधर टिळक म्हणजेच आपले लोकमान्य टिळक यांच्यामध्ये काय झालेलं आहे, मतभेद तयार झाला आणि मतभेद तयार झाल्यानंतर त्यांना विरोध व्हायला सुरुवात झाली. प्रार्थना समाज आणि रानडे यांचं काय नातं होतं तर लक्षात ठेवायचं. स्थापना 31 मार्च 1867 मुंबई येथे, कार्यालय गिरगाव येथे, प्रमुख आधारस्तंभ म्हणून रानडे तिथं होते. तत्व काय होतं, सत्य ग्रहण कराने आत्मसत्याचा त्याग करावा असं तत्व रानडे यांनी प्रार्थना समाजाबाबत मांडलेलं पाहायला मिळतं. 31 मार्च 1867 मध्ये मुंबई येथे आपल्याला प्रार्थना समाजाची स्थापना आणि त्याचं मुख्यालय गिरगाव येथे आणि त्याचे आधारस्तंभ म्हणून रानडे यांनी काम केलेलं आहे. वैचारिक योगदान काय आहे तर प्रार्थना समाजाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हे पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यामध्ये 39 मतांची आणि कर्तव्यांची मीमांसा केलेली पाहायला मिळते. प्रार्थना समाज धार्मिक आणि नैतिक उन्नतीचे साधन म्हणून त्यांनी पुढं आणण्यासाठी आपलं वैचारिक योगदान लावलेलं आहे. त्यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हे पुस्तक प्रार्थना समाजाच्या प्रसारासाठी लिहिलं. त्याच्यामध्ये 39 मतांची आणि कर्तव्यांची मीमांसा केलेली आहे आणि धार्मिक व नैतिक उन्नतीचे साधन म्हणजे प्रार्थना समाज असं त्यांचं म्हणणं होतं. रानडे हे विविध संस्थेमध्ये संस्थात्मक कार्य करत होते. सार्वजनिक सभा, डेक्कन सभा, फिमेल हायस्कूल, प्रार्थना समाज, मराठी ग्रंथोद्योजक मंडळी, औद्योगिक परिषद, फर्ग्युसन कॉलेज,
पुणा मर्कंटाईल बँक या वेगवेगळ्या संस्थांमध्ये रानडे हे समाज संस्थात्मक कार्य करणारे एक महत्त्वाचे नेते आपल्याला पाहायला मिळतात. मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी 1894 युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे त्यांनी हा 84 मुंबई युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये याचा ठराव मांडला. सेनेटमध्ये मंजूर झाला नाही आणि म्हणून त्यांनी 1898 पुन्हा प्रयत्न केला आणि द टाइम्स ऑफ इंडिया, रॉयल सोसायटी, एशियाटिक सोसायटी नियतकालिकामध्ये त्यांनी लेखन केलं याबद्दल आणि अखेर MA अभ्यासक्रमासाठी मराठी विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. मराठी भाषेच्या उन्नतीसाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. याच्यासाठी जो पाठपुरावा आहे, लेखन आहे, ते सगळं करण्याचं काम कोणी केलेलं आहे तर न्यायमूर्ती रानडे यांनी केलेलं पाहायला मिळतं. बघा, मराठा ग्रंथोद्योजक मंडळी आणि महादेव गोविंद रानडे यांच्यामध्ये संबंध काय होता तर लक्षात ठेवायचं. स्थापना आणि उद्दिष्टांचा विचार केला. नाशिक येथे ग्रंथोद्योजक मंडळीची स्थापना झाली. इतिहास, शास्त्रे, देश सुधारणा, उपयुक्त कथा, धर्मविषयक पुस्तके प्रकाशित करणे. 800च्या वरती वर्गणीदार आपल्याला मराठी ग्रंथोद्योजक मंडळींची पाहायला मिळतात. समितीचे सदस्य जर बघितले तर रावजी शास्त्री गोडबोले, त्याच्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर, त्याच्यानंतर कृष्णशास्त्री तळेकर. पुणे येथे ग्रंथकार संमेलन आयोजित करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बघा, वसंत व्याख्यानमाला हा एक त्यांचा एक महत्त्वाचा काय होता, वसंत मालेची सुरुवात त्यांनी केलेली पाहायला मिळते. नामवंत विद्वानांची व्याख्यानं तिथं होत असत. त्याच्यानंतर बघा 1885 पदवीधर मंडळ स्थापन केलं. त्याच्यानंतर बघा त्यांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये पदवीधर मंडळ स्थापन केलं आणि आमचे पदवीधर लवकर का मरतात याविषयी त्यांनी काय केलेलं आहे, मत मांडलं आणि याला कारण होतं दारिद्र्य आणि अभ्यासाचा प्रचंड ताण. हे त्यांनी तिथं कारण दाखवून दिलेलं होतं वसंत व्याख्यानमालेमध्ये. त्याच्यानंतर स्वदेशी चळवळ आणि रानडेंचा जर विचार केला, महाराष्ट्रात स्वदेशी चळवळीचा पाया घातला. त्याच्यानंतर 1872 स्वदेशी व्यापारावर व्याख्यान. त्याच्यानंतर गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका यांनी त्याचा प्रसार केलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सनदशीर राजकारणामध्ये भारतीय सनदशीर राजकारणाचा पाया. इंग्रजी राज्यात राहून प्रगती शक्य आहे आणि पुणे सार्वजनिक सभेच्या कार्यात त्यांचा सहभाग पाहायला मिळतो. आता सनदशीर राजकारणामध्ये त्यांचा जर विचार बघितला, सनदशीर राजकारणाचा पाया भारतामध्ये त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, त्यांनी असं म्हटलं की इंग्रजी राज्यातच राहून आपली प्रगती शक्य होऊ शकते. अर्थशास्त्राविषयी जर विचारात घेतलं तर हिंदी अर्थशास्त्राचा पाया त्यांनी घातलेला आहे. औद्योगिक विकासावर भर दिलेली आहे. औद्योगिक परिषदेची स्थापना 1890 त्यांनी केली आणि त्यांचं एक विधान होतं की शाळा व महाविद्यालयांपेक्षा कारखाने राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील किंवा प्रगतीला सुरुवात करतील, असं त्यांचं मत आपल्याला पाहायला मिळतं. ब्रिटिशांबद्दल जर त्यांचा विचार बघितलं, हेगेल आणि केशवचंद्र सेन यांच्या विचारांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. इतिहासाच्या विकासामागे परमेश्वराची योजना आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ब्रिटिश शासन दैवी नियोजनाचा भाग आहे. बघा, त्यांनी ब्रिटिश शासन हे उगाचच आलं नाही, तर ते एक दैवी नियोजनाचा भाग आहे. भारताला पुढे जाऊन प्रगती करण्यासाठी त्याची मदत होईल असं विचार कुणाचे होते तर न्यायमूर्ती रानडे यांचे होते. कायदे व न्याय पद्धतीवर विश्वास होता. भारत राष्ट्र उभारणीत ब्रिटिशांचा वाटा आहे असं ते म्हणायचे. भारतीय राष्ट्रवाद त्यांनी जर बघितलं तर त्यांनी ग्रंथ मराठा सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला. राष्ट्रवादाची सुरुवात ही शिवाजी महाराजांच्या काळात झालेली पाहायला मिळते आणि धार्मिक व सामाजिक कारणे त्याला कारणीभूत ठरली. दक्षिणेकडील प्रबोधनात
चे ते अपत्य आहे भारतीय राष्ट्रवाद, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राष्ट्रवादाची सुरुवात झाली असं मराठा सत्तेचा उदय या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलं आणि धार्मिक सामाजिक कारणं याला कारणीभूत होती. आणि दक्षिणेकडे जे काय प्रबोधन झालं त्याचं अपत्य म्हणजे कोण आहे, भारतीय राष्ट्रवाद आहे असं ते म्हणायचे. त्याच्यानंतर बघा, धार्मिक आणि तात्विक भूमिकेमध्ये आस्तिकता मान्य होते, आस्तिक होते. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा येतो, धार्मिक अध्यात्म आणि तात्विक उदारमतवाद या दोघांचं मिश्रण कसं करावं याच्याबद्दल त्यांची एक भूमिका होती. अवतार सिद्धांत त्यांनी नकारलेला होता आणि दैववाद व नशिबाबाबत विरोध होता. प्रमुख शिष्य जर बघितले, गोपाळकृष्ण गोखले यांना त्यांनी पुढे आणलेलं बघायला मिळतं. ॲलन ऑक्टिव्हन ह्यूम यांनी सुद्धा त्यांना गुरु मानलेलं होतं. तर त्याच्यानंतर बघा, रानडे यांचं जर मूल्यमापन करायचं झालं तर रानडे यांच्या मूल्यमापनाचा जर आपण विचार घेतला, उदारमतवाद, व्यक्ती स्वातंत्र्यवाद आणि आदर्शवाद यांचे ते मिश्रण होते. समाज व राज्याचे प्रयोजन, व्यक्तीचे सुख कल्याण पाहण्यासाठी केलं जावं. अरिस्टॉटल सदृश्य विचार त्यांना काय होते, मान्य होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांचं मत काय होतं बघा, गव्हर्नर रिचर्ड टेम्पल जो होता हा काय म्हणतो, द मोस्ट डेंजरस मॅन असं त्यांना संबोधलं होतं. राविन्सक्राफ्ट यांनी तीव्र राष्ट्रवादी असं म्हटलेलं आहे. त्यांची तुलना चार्ल्स स्टुअर्ट पर्नेल यांच्याबरोबर केली जायची आणि म्हणूनच त्यांना पुण्याचे पर्नेल असं म्हटलं जायचं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथं बघायला मिळतो. तर बघा, रिचर्ड टेम्पल यांनी काय सांगितलं, द मोस्ट डेंजरस मॅन. राविन्सक्राफ्ट यांनी काय सांगितलेलं आहे, तीव्र राष्ट्रवादी. आणि त्यांची तुलना ही कुणाबरोबर केली जाते तर पर्नेल यांच्याबरोबर केली जाते, म्हणून त्यांचा उल्लेख मोस्टली येतो तो पुण्याचे पर्नेल असा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण जर विचारात घेतलं, राजकीय नेमणूक बघितल्या तर 1885 मुंबई कायदेमंडळावर ते नेमून गेले. त्याच्यानंतर फर्ग्युसन सरकारकडून मान्यता त्यांना मिळालेली पाहायला मिळते. लेखन आणि वैचारिक योगदानाचं मध्ये बघितलं तर प्रमुख ग्रंथ होते त्यांचे. पहिला ग्रंथ जो आपल्याला पाहायला मिळतो, राईज ऑफ द मराठा पॉवर. त्याच्यानंतर मिसलेनियस रायटिंग ऑफ मिस्टर जस्टिस रानडे, एसे ऑन इंडियन इकॉनॉमी. इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण यावर सखोल विवेचन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रवाद आणि आर्थिक विचारांचा पाया त्यांनी घातलेला आहे. निबंध लेखन जर बघितलं, ज्ञानप्रसारक सभा या 1848 मध्ये स्थापन झालेल्या ज्ञानप्रसारक सभेमध्ये निबंध लिहिण्याचं काम सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक विचारांवर चिंतन केलेलं पाहायला मिळतं. महत्त्वाचे निबंध जर विचारात घेतले तर कोणते आहेत, तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य. बघा, तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य 1859. मराठी राजे रजवाडे 1860 मध्ये लिहिलेलं आहे. मराठी व बंगाली लोकांच्या भावी उत्कर्षाची चिन्हे आणि त्यांची तुलना 1863 मध्ये. प्रजावृत्तीचे दुष्परिणाम 1864 मध्ये. शिक्षित तरुणाने समाजाप्रती उत्तरदायित्व, सामाजिक प्रगती व लोकसंख्याविषयक विचार असे महत्त्वाचे निबंध त्यांचे पाहायला मिळतात. लेखन कार्य जर बघितलं तर वृत्तपत्रांनी नियतकालिकांमध्ये जर बघितलं तर त्यांनी इंदू प्रकाशमध्ये लेखन केलेलं पाहायला मिळतं. सार्वजनिक सभेचे नियतकालिक त्यांनी लिहिलेलं आहे. 1889 पासून ते स्वतःच लिहित होते. प्रमुख लेख कोणते आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म इन बॉम्बे प्रेसिडेन्सी, द सेंट्रल प्रोव्हिन्स लँड रेव्हेन्यू अँड टेनन्सी बिल. त्याच्यानंतर सेंट्रल एशियन क्वेश्चन, देवस्थानाची व्यवस्था, देशी संस्थानांचा कारभार, एल्बर्ट बिल, प्रशासकीय सुधारणा, जमीन महसूल व कायदे, परराष्ट्र व राजकीय प्रश्न, धार्मिक व संस्थात्मक व्यवस्थापन असे आपल्याला त्यांचे प्रमुख लेख पाहायला मिळतात. आता हे सगळं जर बघितलं तर याच्यानंतर महादेव गोविंद रानडे यांचं जर
पूर्ण शॉर्टमध्ये जर परिचय घ्यायचा झाला तर 1842 पासून 1901 पर्यंतचा त्यांचा कार्यकाल बघायला मिळतो. जन्म आणि प्रारंभिक माहिती जर विचारात घेतली, 18 जानेवारी 1842 मध्ये त्यांचा जन्म निफाड येथे झालेला आहे. प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे घेतलेलं आहे. 1858 मध्ये त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इतिहास आणि पॉलिटिकल इकॉनॉमी विषयावर प्रथम श्रेणीमध्ये ते पास झालेले आहेत 1862 मध्ये. 1865 मध्ये LLB केली. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचे पहिले भारतीय फेलो होते ते. त्याच्यानंतर लेखनामध्ये जर त्यांचा विचार घेतला तर इंदू प्रकाश इंग्रजी विभागामध्ये समाज सुधारणेवरती लेखन केलेलं आहे. विवाह उत्तेजक मंडळीचे प्रमुख आधारस्तंभ होते. प्रारंभीची नोकरी जर विचारात घेतली, ट्रान्सलेटर भाषांतरकार 1866 मध्ये 2 वर्षासाठी केले. अक्कलकोट संस्थानाचे दिवाण, कोल्हापूर येथे न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रार्थना समाज 31 मार्च 1867 मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना. आत्माराम पांडुरंग, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, वामन आबाजी मोडक. धार्मिक आणि सामाजिक सुधारणा हे तत्व प्रार्थना समाजाचं त्यांनी मांडलं. पुणे आणि सार्वजनिक सभेचा जर विचारात घेतला, पुणे व सार्वजनिक सभा जर यांचा विचार आपण घेतला तर महत्त्वाचा मुद्दा 1871 मध्ये पुण्यात बदली झाली. सार्वजनिक सभेची सूत्र हाती घेतली. मुंबई सरकारकडून जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. वैयक्तिक जीवनाचा विचार केला तर 1873 मध्ये पहिल्या पत्नीचं निधन झालं आणि वडिलांच्या अग्रावस्थेत त्यांनी 12 वर्षाच्या कौमारिकेशी लग्न केलं. बालविवाहाविरुद्ध असून स्वतः पालन न केल्याने त्यांच्यावरती टीका झाली. राजकीय व संस्थात्मक कार्याचा जर विचार घेतला तर मुंबई इलाका विधानमंडळाला विधी सदस्य लॉ मेंबर म्हणून 1885 मध्ये ते रुजू झाले. इंडियन सोशल कॉन्फरन्स स्थापन केली 1887 मध्ये. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया 1889 मध्ये. औद्योगिक परिषदेची स्थापना 1890 मध्ये. त्याच्यानंतर न्यायिक कार्य जर बघितलं तर बॉम्बे हायकोर्टमध्ये ते न्यायाधीश म्हणून 1893 मध्ये रुजू झालेले होते. डेक्कन सभा आणि गुरु शिष्याची जर परंपरा जर विचारात घेतली तर 1896 टिळकांनी सार्वजनिक सभा ताब्यात घेतल्यानंतर डेक्कन सभा स्थापन केली. जबाबदारी शिष्य गोपाळकृष्ण गोखले यांच्यावरती दिली. गुरु शिष्याची परंपरा जर विचारात घेतली तर काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचे शिष्य होते रानडे. रानडेंचे शिष्य होते गोखले आणि गोखलेंचे शिष्य होते महात्मा गांधी. बघा, ही गुरु शिष्याची परंपरा आहे. कात्री तेलंग यांचे शिष्य रानडे होते, रानडेंचे शिष्य गोखले होते आणि गोखलेंचे शिष्य महात्मा गांधी होते. हा क्रम आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यांचं निधन जर विचारात घेतलं तर 16 जानेवारी 1901 मध्ये मुंबई येथे त्यांचं निधन झालं. असा खूप मोठा असा हा नेता होता, समाजसुधारक होता. समाजाप्रती खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारा एक महत्त्वाचा समाजसुधारक आपल्याला पाहायला मिळतो. तर समाजामध्ये या पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं पुढे जावावं तर त्यांनी सनदशीर मार्गांचा वापर करायचं सांगितलं. वेगवेगळे लेख लिहिलेले आहेत. सुधारणांवरती त्यांनी भर दिला. सुधारणांसाठी त्यांनी सार्वजनिक सभा म्हणजेच सार्वजनिक सभा विचारात घेतली. सार्वजनिक सभेच्या परिषदा त्यांनी घेतल्या. सार्वजनिक सभेच्या परिषदा घेत असताना धर्मसुधारणा असेल किंवा समाजामध्ये जी सुधारणा आहे त्याच्यावरती त्यांनी भर दिला. स्त्रियांविषयी त्यांचे विचार खूप प्रगल्भ होते. बालविवाहाला विरोध होता. त्याच्यानंतर सती प्रथा वगैरे यांना बंदी घालण्याचा त्यांनी विचार केलेला होता. असा एक महान समाजसुधारक आपल्याला पाहायला मिळतो, महादेव गोविंद रानडे. यामध्ये आपल्याला महादेव गोविंद रानडे यांचा थोडक्यात परिचय देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तुमच्यापर्यंत हा कशा पद्धतीनं पोहोचतोय याच्यावरती हे जितका होईल तितका आपल्याला याच्यामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या पद्धतीनं आपण महादेव गोविंद रानडे यांचा जीवन परिचय बघितलेला आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू.